सोन्याचा विचार करते चांगलं आहे. गोल्ड डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं सगळेजण म्हणतात, पण डेड इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवायला लोकांकडे पैसे आहेत म्हणजे आपल्याकडे पैसे किती आहेत याचा विचार करा. बरं, गोल्ड डेड इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यामध्ये ॲप्रिसिएशन का होतं आहे मग, हा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे ती गोडाऊनमध्ये पडून असली पण त्याचं ॲप्रिसिएशन असलं तर ती बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपले लावलेले पैशावरती किती परतावा मिळतो हे महत्त्वाचं आहे. बँकेत गेलात तुम्ही 1 लाख रुपये दिलेत, 7 वर्षांनी परत गेलात बँक तुम्हाला 2 लाख रुपये देते. 8% व्याजाने, चक्रवाढ व्याजाने 7 वर्षामध्ये पैसे दुप्पट होतात. तुम्ही आज 1 लाखाचं सोनं घेतलं आणि 7 वर्षांनी सराफाकडे गेलात आणि तो जर म्हणला याची किंमत 1,20,000 आहे, तुम्ही म्हणाल चुकलं काहीतरी. असं कधीच होणार नाही, कारण सोनं हे व्याजाच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा फास्ट चालतं. त्यामुळे सोनं महाग होईल का स्वस्त होईल हे दीर्घकाळ आणि कन्सिस्टंटली जर तुम्ही होल्ड करणार असाल तर विचारच करू नका. ज्या गतीने बँकांचे डिपॉझिटमध्ये ॲप्रिसिएशन होईल त्याच्यापेक्षा थोडेसे जास्तच गतीने सोन्यामध्ये ॲप्रिसिएशन होईल. कारण सोनं हे इन्फ्लेशनला न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह नसतं. आणि बँक व्याज दर हे 99% वेळेला इन्फ्लेशनला निगेटिव्ह रिटर्न देणारे असतात. आता मी असं बोललो तर आत्ता मी कुठल्याही कंपनीचं नाव घेतलं नाही, काही नाही, पण मी एक पॉडकास्टमध्ये केलं तर ते म्हटलं की यांचा सोन्याचा व्यापारी म्हणून नाही असं सांगतात. मी माझ्या पॉडकास्टमध्ये कुठे माझ्या कंपनीचा उल्लेख केला नाही, सोनं घ्या म्हणून सांगितलं नाही, काही नाही. एकाने तर लिहिलं याला सोन्यातलं काही कळत नाही म्हणून तर असं बोलतोय. म्हटलं ठीक आहे, आय ॲग्री. मला कळत नसेल म्हणून एखाद्या वेळेस पॉडकास्ट केला असेल. सोन्यामध्ये प्रत्येक आपल्यातल्या सामान्य माणसाला सगळं कळत आहे. मी तज्ज्ञ नाही आहे. आपले जे पूर्वज होते ते माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तज्ज्ञ होते. तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, काही नव्हतं. तेव्हा ट्रम्पचा इफेक्ट नसायचा, ना इराकचा असायचा, ना इराणचा असायचा. पण तरी देखील ते सोनं घेत होते, कारण तेव्हा व्याजदरही खूप कमी होते. मी माझ्या डोळ्यांनी 5 रुपयाचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटही बघितलं आहे. आज 5 रुपयाची नोट बघायला मिळत नाही आपल्याला. पोस्ट ऑफिस एवढ्या मोठ्या कागदावरती ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 5 रुपयाचं छापून देत होतं. म्हणजे 5 रुपयाला काय व्हॅल्यू होती. पैशाची व्हॅल्यू जसजशी कमी होणार आहे ना तसतशी सोन्याची व्हॅल्यू वाढणार आहे. त्यामुळे सोनं हे कधीच खाली येणार नाही आहे. ट्रम्पचं धोरण म्हणून सोनं वाढतंय हा आपला भ्रम आहे असं मला वाटतंय. 18 महिन्यापूर्वी गाझाचं आणि इस्रायलचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा एकदम $2400वरून $2600 2 दिवसामध्ये सोनं पोचलं. 18 महिन्यापूर्वी $2600, आज $3400. असं काय फार मोठा फरक पडलाय. पण आत्ता आपल्याला फार ते जाणवतंय, कारण सगळीकडेच ते ट्रम्प करतायत. त्यामुळे आपल्याला वाटतंय हा इफेक्ट ट्रम्पचाच आहे बरं का. हा इफेक्ट ट्रम्पचा एकट्याचा नाही आहे, इतरही खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मगाशी घ्यायचं सरांनी की आता भूषण सरांनी जसं सांगितलं असं बॉन्ड, डॉलरची अवेबिलिटी, या सगळ्याचा इफेक्ट आहे. आज जर आपण 1 वर्षाचं यील्ड बघितलं बॉन्ड यील्ड अमेरिकेचं तर 4%च्या जवळपास आहे. 10 वर्षाचं 30 वर्षाचं बघितलं तर 10.4, 10. आपलं 4.6, 4.7 पर्यंत यील्ड आहे. बॉन्ड हे काही फार मोठं अवघड गोष्ट नाही आहे, कारण एक कागद रिटायर करायचा आणि दुसरा कागद छापून द्यायचा आहे. आणि व्याजाचा विचार तर कुठलंच गव्हर्नमेंट करत नाही. ते म्हणतात द्यायचे कुठे आपल्याला, नोटा छापायचे तर द्यायचे आपल्याकडेच, ब्लॉक आहे आपल्याच मालकीचा आहे, जेवढे वेळ पाहिजे तेवढ्या वेळ मशीन चालवा, प्रिंट करा आणि द्या. अमेरिका कधी बँकरप्ट होणार नाही, कारण जगातले 80%पेक्षा जास्त व्यवहार डॉलरमध्ये झालेले आहेत आणि डॉलरमध्येच देणं घेणं त्याचं होणार आहे. मग जर ते डॉलरमध्ये देणं घेणं होणार असेल तर ते छापण्याचा ब्लॉक त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्याची किती व्हॅल्यू जाऊ दे ते छापत राहतील. ते कधी दरिद्री होणार नाहीत, ते बँकरप्ट होणार नाहीत, ते कधी फायनान्शियली फेल जाणार नाहीत. अमेरिका सोनं विकेल आणि मग सोन्याचे भाव खाली येतील, कारण ट्रम्प म्हणतायत की बिटकॉईन रिप्लेस करू सोन्याला. मग त्यांनी ठरवलंय 5% पहिलं करायचं. 5% म्हणजे 400 टन. भारताचं 1 वर्षाची आयात 800 टनाची. मागे एकदा IMFने सांगितलं होतं की आम्ही आमच्याकडचं सगळं सोनं विकणार आहोत आणि डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत त्यांना ते फंडिंग करता वापरणार आहोत. 1100 टन सोनं होतं. ते सोनं त्यांनी विकलं. त्यातलंच भारताच्या RBIने सुद्धा बीड करून काहीतरी 110 टन त्यावेळेला खरेदी केलं होतं. 1100 टन सोनं एका आठवड्यामध्ये ॲब्सॉर्ब पण झालं $150च्या रेटला, आणि नंतर कधी $150 पर्यंत रेटच आला नाही. त्यामुळे ट्रम्प सोनं विकतील आणि मग भाव खाली येईल नाही.
सोन्याचा भाव खाली येऊ शकतो, झिगझॅग. आता महाजन सरांनी सांगितलं असं वन साईड किंवा एकाच दिशेने कुठल्याच गोष्टीचे भाव चालत नाहीत. अगदी कालची गोष्ट घ्यायची झाली तर $3370 वरती गेलं होतं सोनं सकाळी, संध्याकाळी 9च्या सुमारास ते $3280 खाली आलं आणि परत बंद होताना $3370 झालं. ती कमॉडिटी आहे, ती सप्लाय डिमांडवरती अवलंबून आहे. प्रॉफिट बुकिंग येतं, परत इन्व्हेस्टर येतात, प्रॉफिट बुकिंग येतं, परत इन्व्हेस्टर येतात. जसं ट्रम्प सोनं विकतील ही भीती आहे, तर दुसऱ्या बाजूनी 1 आठवड्यापूर्वी चीननी जाहीर केलं, चीनच्या सरकारनी, की त्यांच्या पीपल्स बँक जी त्यांची सेंट्रल बँक आहे तिला मागल्या वर्षीपेक्षा दुप्पट सोनं आयात करायची परवानगी दिली. त्यांनी ते कोटा देतात की किती सोनं तुम्ही आयात करू शकता. दुप्पट सोनं आयात करायची परवानगी दिली. ह्याचा अर्थ काय की त्यांना त्यांचे डॉलरमधले रिझर्व्ह आहेत ते सोन्यामध्ये रिप्लेस करायला त्यांनी इनडायरेक्टली हिंट दिली आहे की तुम्ही दुप्पट सोनं आयात करू शकता यावर्षी. कारण सोनं आयात करणार म्हणजे देणार काय समोर, डॉलर देणार, डॉलर रिप्लेस करणार. चायना बॉन्ड विकेल आणि मग काहीतरी हाहाकार माजेल, माझ्या दृष्टीने नाही तेवढं. कारण $700 बिलियन फक्त बॉन्ड्स त्यांच्याकडे जे आत्ता इमिजिएट मॅच्युरिटीला आहेत. आणि $700 बिलियन ही काय फार मोठी गोष्ट नाही. $38 ट्रिलियन कर्ज जो देश घेऊन बसलाय त्याला $700 बिलियन की जाडकी बत्ती आहे. त्याच्याकरता काय छापावं लागलं तर छापू. आपल्याला वाटतं आपले देश 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी होणार आहे, $3 ट्रिलियन, $4 ट्रिलियन, $5 ट्रिलियन. आपलं मार्केट कॅपिटलायझेशन $5 ट्रिलियन झालंय. ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिकन मार्केट जे आहे डो जॉन्स जे ज्याच्यावर कॅल्क्युलेट केला जातो त्या मार्केटनी $11 ट्रिलियन लॉस केलाय. म्हणजे आपलं पूर्ण मार्केट 2दा विकलंय त्यांनी. मग जर एवढ्या प्रमाणामध्ये जर फायनान्शियल उलाढाली होत असतील तर त्या प्रमाणामध्ये सोन्याची उलाढाल वाढणार आहे, त्याच्यावरचं इम्पॅक्ट वाढणार आहे. $11 ट्रिलियन जर स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला असेल तर तो रिप्लेस झाला असणार सोन्याच्या ॲप्रिसिएशनमध्ये. जेव्हा जेव्हा स्टॉक मार्केट पडतात US किंवा युरोपमधली तेव्हा टाईम बिईंग सोनं खाली येतं, कारण त्यांना तिथले मार्क टू मार्केट लॉसेस भरण्याकरता इमिजिएट अवेलेबल असलेली ॲसेट तेवढीच असते. कोरोनाच्या काळात बघा, नाही तर आत्ता रिसेंटली झालेल्या जे डो जॉन्सचा फार मोठ्या प्रमाणावर क्रॅश झाला त्या 2-3 दिवसाकरता बघा सोनंच करेक्ट झालं आणि परत त्यांनी उसळी घेतली. कोरोनाच्या नंतर सुद्धा परत त्यांनी उसळी घेतली. कारण आता सोन्याची जर गेली ॲसेट तर ती कुठल्या तरी दुसऱ्या इन्व्हेस्टरच्या हातात गेली, त्याला ॲप्रिसिएशन तर पाहिजे, त्यामुळे त्याला तो सपोर्ट दिल्याशिवाय राहणार नाही. 2013 साली एकदा सोनं पडलं, ते कधी पडलं ज्या रिटेल इन्व्हेस्टरचं सोनं आणि हेज फंडचं सोनं जे SPDR म्हणून तिथला जो कमॉडिटी फंड आहे गोल्डचा त्यांनी विकलं प्रॉफिट बुकिंग करता, तेव्हा ते पडलं. ती विक्री होती ती खूपच मोठी होती, एका रात्रीत केलेली विक्री होती, त्यामुळे $1650 वरून $1300 सोनं खाली आलं होतं. भारतामध्ये सुद्धा अचानकपणे $32,000 प्रति 10 ग्रॅमवरून खाली येत ते $23,000-24,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आलं होतं. सगळेजण म्हणतात 8 ते 10% सोनं पडेल. काही तर चॅनल म्हणत होते किंवा काय तुमचे पॉडकास्ट किंवा यूट्यूब चॅनल होते ते म्हणत होते 55,000 होणार, 58,000 होणार. कवी कल्पना आहेत, 55,000 58,000 होणार नाही. त्या एवढा डॉलरही स्ट्रॉंग होणार नाही, एवढं इन्फ्लेशनही घटणार नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जगातले वाद संपुष्टात येणार नाहीत. मग हे जर सगळं असेल आणि सोनं जर वरती जाणार असेल तर आपण एकच विचार केला पाहिजे की सोनं ॲक्युम्युलेट कसं करावं. तर सोनं ॲक्युम्युलेट करण्याकरता तुम्हाला एक काहीतरी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. इक्विटी मार्केट वाईट आहे का नाही, इक्विटी मार्केट चांगलं आहे कारण की ते चलनवलन चालू असतं. सोनं वाईट आहे का नाही, सोनं चांगलं आहे, ते ॲप्रिसिएशन देतं. पण पूर्ण सोनं चांगलं आहे का नाही, पूर्ण सोनं चांगलं नाही. पूर्ण इक्विटी मार्केट चांगलं आहे का, तर पूर्ण इक्विटी मार्केट चांगलं नाही. सोनं थोडं घ्यायचं, ते वेल्थ क्रिएशन करता घ्यायचं आहे. आणि ती वेल्थ अशी की एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास करण्याची वेल्थ. इक्विटी मार्केटमध्ये आपण वेल्थ क्रिएशन करतो, त्याला एंट्री, स्टे आणि एक्झिट असतो. सोन्याला एंट्री आणि मग स्टेच असतो. सोनं हे लग्न आहे, स्टॉक मार्केट आहे फ्लट आहे. स्टॉक मार्केटमध्ये तुमचं समाधान झालं की तुम्ही बाहेर पडता. सोन्यामध्ये समाधान कधीच होत नाही. एकदा आणलं की ते घरचं झालं, ते घरीच राहिलं, त्याला आपण सोडू शकत नाही. म्हणजे
इंडियन कल्चरमधले सांगतो की फ्लट आणि मॅरेज किंवा वेडिंग आहे. फॉरेनमध्ये सगळंच फ्लट असतं, त्यामुळे ते म्हणतील सोनं मॅरेज आहे अरे नको घ्यायला, कारण की किती वेळा डायव्हर्स होतात, मग तेवढ्या वेळेला डायव्हर्स झाले आपले. तर सोन्याचा दागिना घ्यावा का नाही घ्यावा, तर घ्यावा, कारण तो टिकून राहतो. कॉईन घेतलं किंवा चिप घेतली किंवा काय घेतलं तर ते इमिजिएट एनकॅश करता येतं. घरातला पुरुषही करू शकतो, आणि जनरली घरातले पुरुष उतावळे असतात, त्यांना बायकोला किंवा कुटुंबाला आणून दाखवायचं असतं मी 5,000 रुपये गुंतवले ते आता 25,000 झाले बघ. पण मग 80,000 रेट झाल्यानंतर ते काही म्हणत नाहीत माझं तेव्हा चुकलं, ते फक्त 25,000 झाले त्या दिवशी सगळ्या फॅमिलीला सांगतात मी किती शाण्यासारखी इन्व्हेस्टमेंट केली होती, 5,000चे 25,000 झाले. त्यांची बायको जर म्हणली की तुम्ही 5,000चे 25,000 आणले, मी 5,000चं तसंच ठेवून दिलेलं आहे 10 ग्रॅमचं गंठण, आज 80,000 झाले, त्यांना काय उपयोग आहे, डेड आहे. कारण कॉम्पिटिशन असते ना, कोण शहाणं कोण खोट. पण सोन्याच्या बाबतीत जो लॉंग टर्म आणि सक्सेशननी देण्याकरताची इन्व्हेस्टमेंट करतो तो शहाणा असतो, कारण की त्याला मल्टिफोल्ड त्याचे रिटर्न मिळतात. सर्वात चांगलं म्हणजे ते कधीही अर्ध्या रात्रीत एनकॅश करता येतं. दुसरी कुठलीच गोष्ट अशी नाही की जी अर्ध्या रात्रीत एनकॅश होऊ शकते. सोनं ही एकमेव गोष्ट आहे की जी अर्ध्या रात्रीत एनकॅश होऊ शकते. तुम्ही शेजारच्याकडे गेला तर म्हटलं ती माझी डीमॅटची डिलिव्हरी स्लिप ठेव आणि मला जरा 10,000 रुपये दे, परवाच्या दिवशी बाजार उघडला की ते विक आणि तुझे 10,000 घे, तर तो म्हणेल तो शेअर तरी राहील का नाही, कंपनी राहील का नाही मला माहीत नाही, तू देतोय त्या कंपनीचा इतिहास मला माहीत नाही, मला त्याचा भाव माहिती नाही. सोन्याच्या बाबतीत तसं नाही. तुम्ही हातातली अंगठी काढून दिली आणि सांगितली 3 ग्रॅमची 2 ग्रॅमची दर घट जाऊन भाव 8,000 रुपये ग्रॅमला आहे, 16,000 रुपये होतात, मला आत्तापुरते 10,000 रुपये उसने देतो, तो देईल एखादेस. बाकीच्या ॲसेटबद्दल तसं नाही आहे. त्यामुळे इझिली एनकॅशेबल, ज्याला 7-12 बघावं लागत नाही, ज्याला सिग्नेचर मॅच मिसमॅच बघावं लागत नाही, असं सोनं आहे. आणि ते कुठेही नेलं तरी जस्ट कॅरेटोमीटरवरती ठेवून त्याचं स्टँडर्डायझेशन असल्याने 995 म्हणजे 995 असतं, ऑस्ट्रेलियात सकाळी 995 असतं, संध्याकाळी अमेरिकेत पोचलं तरी 995 असतं, तिथे 1 किलो असेल तर तिकडे ते 1 किलोच भरतं. या सगळ्या फीचर्समुळे आणि या सगळ्या क्वालिटीजमुळे सोन्याची गुंतवणूक ही खूपच चांगली आहे. फक्त मी मागल्या 1 महिन्यापूर्वीच्याच लेक्चरमध्ये म्हटलं होतं की सोन्याची गुंतवणूक अक्षय आहे, असं म्हणतात की त्याला क्षय नाही, पण त्यातला काढला तर क्षय पण आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे टेम्पररी जर सोनं खाली गेलं तर माझं चुकलं काय, तर टायमिंग करू नका हे बाजारामध्ये म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सांगतात. सोन्यात मात्र आपण टायमिंग करायला जातो. सोन्याच्या दरामध्ये भाव घटतील का असं कधीही म्हणू नका, कारण त्याच्या इतकं स्वतः वाईट चिंतलेलं दुसरी गोष्ट नाही. कारण तुम्ही 10-15 ग्रॅम घ्यायला जाता, तुमच्या घरामध्ये किलोभर पडलेलं असतं, ते 10-15 ग्रॅम स्वस्त मिळणं म्हणजे तुमच्या घरातल्या 1 किलोची पण किंमत कमी होणं असं असतं. त्यामुळे पुढल्या वेळेपासून गेलात सोनं खरेदीला तर हे विचारा की मी या वेळेला घेतोय त्याच्यापेक्षा पुढल्या वेळेला घ्यायला येईल तेव्हा महाग असेल ना. शेअर बाजारात शेअर वरती गेला तर चांगला, सोन्याच्या बाजारात सोनं वरती गेलं तर वाईट. शेअर बाजारामध्ये तुमच्या खिशात असलेल्या शेअरबद्दल कधी असं विचारता का की हा शेअर माझ्याकडे आहे तो खाली येईल ना. सोनं तसं आहे. सोनं इज अ सिंगल कमॉडिटी. शेअर मार्केट इज अ बंच ऑफ शेअर्स. निफ्टी किंवा सेन्सेक्स बरोबर तर सोन्याचं अजिबात कंपॅरिझन करू नका. सेन्सेक्सच्या 30 शेअरमध्ये 7च शेअर असे आहेत की जे सुरुवातीपासून आजपर्यंत त्याच्यामध्ये आहेत. 23 शेअर आत बाहेर केलेले आहेत. सिंधिया स्टीमशिप तुम्हाला आठवत असेल नाव कोणाला तर, बरोडा रेवॉन कोणाला नाव आठवत असेल तर, एकेकाळी टाटा ऑइल मिल होतं जे नंतर युनिलिव्हरमध्ये मर्ज झालं ते नाव आठवत असेल तर, हे सगळे सेन्सेक्सचे मेंबर होते एकेकाळी. मग ते आज नाहीत. त्यांना जर आज रिप्लेस केलं तर सेन्सेक्सची ती व्हॅल्यू निघते का बघा. तेच ती शेअर जर आज टोटल मारली तर सेन्सेक्सची ती व्हॅल्यू निघते का बघा. ती नाही निघणार. सोन्याच्या बाबतीत ते सोनं एक आहे तेच आहे, त्याला पॅरलल दुसरं काही नाही आहे. त्यामुळे सोनं, निफ्टी आणि सेन्सेक्स ह्याचं अजिबात कंपॅरिझन करून सांगत जाऊ नका की सोनं निफ्टीच्या पेक्षा जास्त वाढलं का कमी वाढलं, सेन्सेक्स सोन्याच्या पेक्षा कमी वाढलं का जास्त वाढला. जर करायचं असेल तर ओरिजिनल निफ्टीचे शेअर, ओरिजिनल सेन्सेक्सचे शेअर एकत्र ठेवा, त्याची आजची व्हॅल्यू काढा आणि मग कम्पेअर करा. मग एखाद्यावेळेस तुम्हाला दिसेल सेन्सेक्स निगेटिव्ह पण गेलेला दिसेल, निफ्टी निगेटिव्ह पण गेलेली दिसू शकेल. सोनं हे
अतिशय उत्तम गुंतवणुकीचं साधन आहे. तुम्हाला ते फिजिकलच घ्यायला पाहिजे असं नाही. ETF सारखं सुंदर दुसरं साधन नाही की ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट अतिशय कमी लागते. डिजिटल सोन्याच्या मागे लागू नका. डिजिटल सोन्यामध्ये प्राईस पॅरिटी खूप हाय असते. फिजिकल मार्केट आणि त्याचे जी प्राईस असते त्याच्यात प्लस विकतानाची प्राईस पॅरिटी वेगळी असते, प्लस ट्रान्झॅक्शन चार्ज म्हणून GST जात असतो. त्यामुळे डिजिटल गोल्ड हे फायदेशीर नाही. सर्वात फायदेशीर जर तुम्हाला नॉन फिजिकल गोल्ड कुठलं घ्यायचं असेल तर ते ETFचं आहे, ते घ्या. मार्केट 6 तास चालू असतं. ETF 6 तास खरेदी विक्री होऊ शकते. ETFच्या प्राईसमध्ये स्प्रेड 5 किंवा 10 पैशाचा असतो आणि तुम्ही 100-200 रुपयाचं सुद्धा ETF घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचं सोन्याचं ॲक्युम्युलेशन जास्त व्यवस्थित होऊ शकतं. फिजिकल नंतर दुसरा जो पर्याय तो ETF आहे आणि आज तरी ETFमध्ये चांगले रिटर्न्स लोकांना मिळत आहेत. त्यात ट्रान्झॅक्शन कॉस्ट थोडीशी असली तरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट फार मिनिमल आहे, त्यामुळे तुमचा लॉस कमी होतो. त्यामुळे सोनं फिजिकल आणि नेक्स्ट टू दॅट ETFमध्ये घ्या. चांदी ही चांदीच आहे, म्हणजे चांदी झाली आपण म्हणतो, सोनं झालं असं नाही म्हणत, त्याची चांदी झाली आहे. त्याच्यावरूनच त्या चांदीचं महत्त्व समजून घ्या. आणि चांदी ही इन्फायनाईट वाढू शकते, सोनं इन्फायनाईट वाढू शकत नाही, कारण सोन्याला सप्लाय येऊ शकतो. चांदीला काही वर्षांतर सप्लायच नसू शकतो, कारण 70% ती कन्झ्युम होते, 30%च ॲक्युम्युलेट होते. आणि नॅचरल रिसोर्स असल्यामुळे आपण सगळेजण म्हणतो एक दिवस तेलाचा शेवटचा थेंब असू शकतो, तसं एक दिवस चांदीचाही शेवटचा कण असू शकतो. आणि मग त्या दिवशी ते 30% ॲक्युम्युलेट झालेली चांदीच फक्त जगात असेल आणि ती कन्झ्युम व्हायला लागेल आणि मग एक दिवस तीही संपेल. त्या दिवशी मी म्हणेन कुणाकडे चांदी नाही, माझ्याकडे चांदीचं कॉईन आहे, अमूल्य आहे. त्यामुळे चांदीला जास्त मूल्य ठेवा, कारण काहीतरी 5वी 6वी 7वी पिढी जी तुमची नंतरची असेल ती म्हणेल ते माझ्या खापर पणजोवानी घेतलेलं हे चांदीचं कॉईन त्यांनी म्हणे काहीतरी 1.5 रुपयाला घेतलं होतं, आता जवळजवळ 1.5 लाख रुपये मिळत आहे त्याला. सोन्याच्या बाबतीत तसं नाही, 99% ॲक्युम्युलेट होतं, 0.5%च कन्झम्पशन होतं. कुठेतरी आपण दात बनवतो किंवा औषधातून खातो, बाकी सगळं ॲक्युम्युलेट होतं आहे. त्यामुळे ते कधी संपणार नाही. त्याचा सप्लाय कधी आणि कसा येईल कुणालाच माहिती नाही. आणि तो जेव्हा अनसिस्टमॅटिक सप्लाय येईल त्यावेळेला सोनंही गडगडल्याशिवाय राहणार नाही. पण दीर्घकालीन जर तुम्हाला होल्ड करायचं असेल तर त्याच्यात वृद्धीच दिसेल. आणि मी मगाशी सांगितलं असं 1 लाखाचे 8 वर्षात जर 2 लाख होणार असतील तर सोनंही आजपासून तुम्हाला 8 वर्षांनी 2 लाखाच्या पुढे दिसेल. आणि हे काही जादू म्हणून नाही, हे माझं भाकीत म्हणजे मी काहीतरी खूप तज्ज्ञ म्हणून करतोय असं नाही, हे सरळ सरळ बँक व्याजदराशी लिंक आहे आणि तसं झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.